श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तुम्हा सर्व वैष्णवींच्या चरणी दंडवत प्रणाम। तर या महिन्यामध्ये खूप सारे भक्तजन आहेत की ज्या या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या असीमित कृपेचा लाभ घेतात। कारण हा महिना कशाचा आहे? कृपेचा महिना आहे। कशाचा आहे? कृपा प्राप्त करण्याचा महिना। आणि भगवंत या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी त्यांची नित्य संगिनी राधाराणी या महिन्यामध्ये त्यांच्या प्रेमी भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात। आणि ही जी कृपा आहे ती कृपाच आपल्या भक्तिलतेचं पोषण करते। कशाचं पोषण करते? आपली भक्तिलता जी आहे ती नाजूक आहे, नाजूक एक अंकुर आलेला आहे त्याला। जसं दसऱ्यामध्ये आपण घटस्थापनेपासनं 9 दिवस आपण ते धान्य घटामध्ये पेरून ठेवतो। 9 दिवसानंतर त्याला अंकुर येतो, ते नाजूक असतो आहे की नाही? तसं आपली भक्तिलता नाजूक आहे। आणि त्या भक्तिलतेला श्रवण कीर्तन रूपी सिंचन आवश्यक आहे। श्रवण आणि कीर्तन रूपी जसं सिंचन करतो तसं त्या भक्तिलतेची वाढ होते। पण नुसतं श्रवण कीर्तन करून ते भक्तिलता वाढत नाही। कारण ते जर रोप अंधाऱ्या खोलीत असेल आणि सूर्यप्रकाश नसेल तर वाढेल का? त्याला सूर्यप्रकाश पण पाहिजे आहे की नाही? ते सूर्यप्रकाश देणं हे आपल्या हातात आहे का? आपल्या हातात आहे पाणी देणं। सूर्यप्रकाश देण्याचं काम सूर्यदेवाचं आहे। तसं या भक्तिलतेला दोन्ही बाजूनी पोषण होणं आवश्यक आहे। आपल्या हातात पण आहे काही गोष्टी आहेत आणि काही गोष्टी भगवंताच्या राधाराणीच्या हातात पण आहे। सगळं आपल्या हातामध्ये नाही, पण त्यांची कृपा जी आहे ती आकर्षित करणं हे पण आपल्या हातातच आहे। म्हणजे जसं श्रवण कीर्तन करणं आपल्या हातामध्ये आणि भक्तीला फळ येणं, कृष्ण प्रेमरूपी फळ येणं हे भगवंताच्या हातात आहे। पण ते कृपेनं मिळतं। पण ती कृपा आकर्षित करण्यासाठी सुद्धा आपले प्रयास किंवा आपली कृपा प्राप्त करण्याची जिज्ञासा, तीव्र विजिगिषा पाहिजे। आपल्याला कृपा प्राप्त करण्याची तीव्र लालसा पाहिजे। ती लालसा नसेल आपल्यामध्ये तर भगवंत मुद्दामून कुणावरती जाऊन कृपा करत नाही। आपल्याला पण कृपा प्राप्त करण्यासाठी लालसा पाहिजे। म्हणून भगवंतांनी हे जे काही व्रत दिलेले आहेत हे एक व्रत आहे, कार्तिक मासाचं व्रत। ह्याला ऊर्जेश्वरी व्रत म्हणतात, बरोबर? ऊर्जेश्वरी राधाराणींचं एक नाव आहे ऊर्जेश्वरी। तर ऊर्जा म्हणजे काय? शक्ती, ऊर्जा। तर शक्ती, भक्ताला शक्तीची गरज आहे। विशेषतः या कलियुगामध्ये आपण सगळे दुर्बळ जीव आहोत। दीन आणि दुर्बळांची सुखराशी हरिकथा, तुकाराम महाराज म्हणतात। या कलियुगातल्या दीन आणि दुर्बळ लोकांना सुख राशी कशामध्ये? हरिकथेमध्ये सुख राशी आहे। हरिकथेमध्ये जितका व्यक्ती व्यग्र होईल तेवढं मायेपासून त्याचं रक्षण होईल। ही माया जी आहे ना आपल्या मागं हात धुवून लागलेली आहे। 24 तास तिचं कार्य थांबत नाहीये। 24/7 म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस 24 तास
एक तास सुद्धा विश्रांती न घेता ती जीवात्म्यावर कार्य करत आहे. ती दिसत नाही आपल्याला. आपल्या बुद्धीवर आवरण टाकत आहे. कशाचं आवरण? मोह रूपी संसार. हा संसार माझा आहे, मी संसारातला आहे आणि हे लोक माझे आहेत, आणि या धारणेचं आवरण बुद्धीवर टाकते माया. आणि मग जीव त्यात व्यग्र झाला, मग तो पळत सुटतो गाढवासारखं का कर्म करीत, आणि मग त्याच्यामध्ये तो गुंतून जातो. मृत्यू जरी आला तरी त्याला त्याची जाणीव होत नाही की मलाही सोडून जायचं आहे. तर ही माया जी आहे ती जीवात्म्याला सोडत नाही. प्रत्येकाला तिने असं करकचून घट्ट पकडलेलं. ते आपल्याला तर थोडं वाचल्यामुळं गीता भागवत ते जाणीव होते. तर बाहेरच्या लोकांना पाहत त्यांना माया म्हणजे काय माहीत पण नाही, पण ते मायेच्या मिठीमध्ये आहेत, मगर मिठीमध्ये आहेत. बुद्धी, आपलं मन, आपलं सूक्ष्म शरीर मायेच्या इशाऱ्यानुसार कार्य करतं. आणि जर आपण भजन भक्तीकडं गंभीरतेने लक्ष दिलं नाही तर माया काहीच पिच्छा आपला सोडणार नाहीये. आणि मायेचं दुसरं आवरण टाकणे आणि प्रभुपादांना प्रक्षेपात्मिका. संसारामध्ये प्रचंड दुःख येतात, पण तरी पण कोणी संसार वैतागून सोडत नाही कोणी संसार. का बरं? कारण कष्ट आले, दुःख आलं तरी डायव्हर्जन करते माया. म्हणजे काय? प्रक्षेपात्मिका शक्ती काय करते की जीवात्म्याला दुसरं प्रलोभन दाखवते. ठीक आहे, इथं तू अपयश झालास, दुसरीकडे यश मिळेल, चिंता करू नको. म्हणजे माया जी आहे ना की निराश होऊ देत नाही तुम्हाला. माया तुम्हाला कष्ट पण देते आणि कष्ट मिळाल्यानंतर निराश होऊ देत नाही, आणखी परिश्रम करण्यासाठी, प्रयास करण्यासाठी उद्युक्त करते. नाही, आता तुला यश मिळालं नाही, पुढच्या वेळेला नक्की मिळेल, अजून घास, अजून घास. असं ह्याला प्रक्षेपात्मिका शक्ती म्हणते. शास्त्रात सूक्ष्म गोष्टी आहेत या. तुम्ही जसजसं आणखी जप कराल आणि तुमची चेतना शुद्ध होईल तसं या गोष्टी लक्षात येईल. माया कसं कार्य करे? अविद्या, त्याला अविद्या शक्ती म्हणले. अविद्या शक्ती ते कसे जीवात्मे सगळे कार्यरत आहे हे तुम्हाला नंतर काही वर्षानंतर कळेल, जेव्हा तुमचा अभ्यास आणखी चांगला होईल तेव्हा. तर या माया शक्तीपासून पिछा सोडवण्यासाठी आपल्याला कृपेची फार गरज आहे. इवन श्रवण कीर्तन करण्याची शक्ती पण आपल्यात नाहीये. कोण रोज 64 माळा जप करू शकतो? इथं प्रभूजी आपले सोडले तर करू शकतो का? मी पण नाही, माझ्यात ती क्षमता नाहीये. का? तर आपलं मन तेवढं शुद्ध नाही. नाम घेण्याची संकल्प घेऊन बसण्याची जिद्द किंवा तशी शक्ती नाही आहे. मन इतकं विचलित होते, मन इतकं विचलित होते नाही का? तर शक्ती नाही, आपण दुर्बल जीव, आध्यात्मिक शक्ती नाहीये. श्रवण कीर्तन भक्ती करण्यासाठी आहे ना आध्यात्मिक शक्ती लागते, त्याशिवाय होत नाही गोष्टी. ही आध्यात्मिक शक्ती प्राप्त कुठून येते? या आध्यात्मिक शक्तीचा परमस्त्रोत महासाठा. जसं इथं घरामध्ये आपल्या नळाला पाणी येतं, या पाण्याचा महासाठा कुठं आहे? धरणामध्ये, जिथं अगणित करोडो लिटर पाणी. तसं आपल्यामध्ये जी थोडी कृपा आपल्याला मिळाली आहे म्हणून आपण जप करतो, सत्संगला येतो, ती आली आहे कुठनं? महासाठा कृपेचं आहे. ते म्हणजे ऊर्जेश्वरी श्रीमती राधाराणी. भगवंताची अंतरंगा शक्ती आहे, भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे, आणि तीच भगवंताची कृपा शक्ती आहे. आणि ही कृपा शक्ती जीवात्म्याला भक्ती करण्यासाठी प्रेरणा देते, शक्ती देते, बल देते. म्हणून तिला काय म्हणतात? ऊर्जेश्वरी. बोलो ऊर्जेश्वरी राधाराणी की जय. ऊर्जेश्वरी यासाठी हे ऊर्जा व्रत या महिन्यामध्ये गंभीरतेने करतो, त्याला राधाराणीची कृपा प्राप्त होते. हा कार्तिक महिना जो आहे तो सुरू झालेला. आता कसं आहे पहा की थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतो. माताजीनंच सांगत विकास होऊ नये आलेला. तर थोडं उत्तर भारतातलं कॅलेंडर वेगळं आहे ना, आपलं जरासं, आपलं कसं थोडं पुढं आहे 15 दिवस. तिथं पौर्णिमेला महिना सुरू होतो उत्तर भारतात, विंध्य पर्वताच्या पलीकडं. विंध्य पर्वत बरोबर असं विभागणी करतो. दक्षिण भारत आणि
उत्तर भारत. विंध्य पर्वताच्या पलीकडं दुसरं शक आहे आणि दक्षिणेकडं आपलं शालिवान शक आहे. मग त्याच्यानुसार काय आहे, त्यांचा पौर्णिमेला महिना चालू होतो, आपला अमावस्येला चालू होतो. आपला कार्तिक अजून सुरू नाहीये, बघा तुम्ही कॅलेंडरमध्ये जाऊन, आपला अजून अश्विन मास सुरू आहे. आपला दिवाळी अमावस्येपासनं कुठलाच महिना चालू होतो, कार्तिक चालू होतो. पण आता जे ही पौर्णिमा झाली, कोजागिरी पौर्णिमा किंवा त्याला शरद पौर्णिमा म्हणतात. शरद पौर्णिमा का? कारण शरद ऋतू चालू झाला आता. शरद ऋतूतली पौर्णिमा म्हणून त्याला शरद ऋतू म्हणतात. आणि शरद पौर्णिमेपासनं ते पुढची पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा येते. तिला त्याच वेळेला तुळशी लग्न लागतात आपल्याकडे. तर ह्या 2 पौर्णिमेच्या मध्ये कार्तिक मास आहे. तर हा कार्तिक मास दामोदर मास या नावाने जाणला जातो. कुठला मास? तर भगवंताचे 12 नावांनी 12 महिन्यांना नावं दिलेली आहेत. जर आपल्या मराठी महिने तुम्हाला माहिती आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, अश्विन, कार्तिक, भाद्रपद, पौष, मार्गशीर्ष असे 12 महिने आहेत. तसं भगवंताच्या नावाने प्रत्येक महिन्याला झालं. जसं मधुसूदन मास आहे, गोविंद मास आहे, तसं हा महिना कोणता जाणला जातो? दामोदर मास यासाठी जाणला जातो कारण भगवान श्रीकृष्णांचं एक नाव काय आहे? दामोदर आहे. आणि हा महिना जो आहे, या महिन्यामध्ये भक्त लोक वृंदावन धामामध्ये जाऊन विशेषतः एक महिन्याचा संकल्प करतात, व्रत घेतात. कार्तिक व्रत म्हटलेलं आहे त्याला. काय म्हटलेलं आहे? हे व्रत का करायचं असं मी सांगितलं. त्याचं प्रयोजन काय आहे? फक्त आणि फक्त कृपा प्राप्त करणे. हे व्रत करण्यासाठी आपला भौतिक काही हेतू नाही आणि नसला पाहिजे. भौतिक हेतू न जरी भक्ती केली ना तरी चांगलंच आहे. कारण भागवत सांगतं की भौतिक हेतून जरी भक्ती केली, मला धन दौलत पैसा अडका मिळावा, माझ्या संसारातले समस्या मिटाव्या, इच्छा पूर्ण व्हाव्या, म्हणून जरी कृष्णाकडे आला तरी तो महानच आत्मा आहे. कारण कसं का असे ना, तो कृष्णापाशी आलेला आहे, तो दुसरीकडे कुठं मागायला गेला नाही. ही लई मोठी गोष्ट आहे. म्हणून म्हटलं की अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारदी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. भलेही एखाद्या जीवात्म्याला अनंत कामना असतील, संसारातले उपभोग घेण्याचे, धनदौलत, आणि अकाम आहे, त्याला काही कामना नाही, किंवा त्याला संसारातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करायचं आहे, अशा सगळ्या लोकांना भागवत सांगतं की तुम्ही फक्त कृष्णाची तीव्र भक्ती करा बस. म्हणजे इथं भक्ती करायला, भगवंताकडे येण्याला कोणाला मज्जाव नाही. म्हणजे काय की असं नाही की इथं फक्त शुद्ध भक्त आला पाहिजे, असं काही नाहीये. गीतेत 7व्या अध्यायात श्लोक आहे, 4 प्रकारचे पुण्यात्मे लोक भगवंताकडे येतात. आर्थ, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. आर्थ म्हणजे जो त्रासलेला आहे, संसारात वैतागलेला आहे, इतके कष्ट भोगलेले आहेत, आता त्याला वाटते की मला काही आशा नाहीये, आत्महत्या करण्यापेक्षा आता देवाकडे जातो, असं आर्थ म्हणतात त्याला. अर्थार्थी म्हणजे अर्थप्राप्ती, काहीतरी भौतिक इच्छा आहे, तोही कृष्णाकडे येतो. जिज्ञासू, ज्याला खरोखर जाणून घ्यायचं आहे मनुष्य जीवन काय जन्माला येऊन मरायचं, कशाला जन्म मृत्यू म्हणजे नक्की काय, जिज्ञासा आहे त्याला, तोही कृष्णाकडे येतो. आणि जो ज्ञानी आहे, त्याला खरोखर ज्ञान आहे भगवंत कोण आपण, तो पण कृष्णाकडे. तर अशा चौघांचंही स्वागत आहे भगवंताकडे. भगवान म्हणतात सगळे उदार आत्मे आहेत. उदार म्हणजे काय? हे कमीत कमी हे कंजूस लोक नाही आहेत. त्याच्या कंजूस लोक भगवंताकडे येत नाहीत. कंजूस म्हणजे काय तर हे त्यांना असं वाटतं भगवंताकडे गेल्यावर आपण काहीतरी गमावू. आलं का लक्षात? कृपण म्हटलेलं आहे त्यांना. तर भगवंताकडे कोणी व्यक्ती आला तरी त्याचं तीळ मात्र नुकसान होत नाही, त्याचा फायदाच फायदा आहे. म्हणजे आत्ताही फायदा आहे, उद्याही फायदा आहे आणि शाश्वत काळासाठी फायदा आहे. फक्त ते जाणीव होण्यासाठी भगवंताची कृपा पाहिजे. कारण हे ज्ञान होणं हे राधाराणीच्या कृपेवरती अवलंबून आहे. तर जसं मी सांगितलं की भक्तिलतेचं पोषण होण्यासाठी कृपेची गरज आहे. आणि कृपेचा वर्षाव करणारी अधिष्ठात्री भगवंतांची आल्हादिनी शक्ती राधाराणी, आणि तिच्या नावाने हा मास आहे.
पण मार्गशीर्ष मासानाम मार्गशीर्षानाम कृष्ण म्हणतात गीतेमध्ये. सगळ्या 12 मासामध्ये श्रेष्ठ मास मार्गशीर्ष आहे, जो आता पुढे येतो डिसेंबरमध्ये. कार्तिक झालं की मार्गशीर्ष. आणि मार्गशीर्ष कृष्ण आहेत, म्हणून त्याच्या आधी जसं कृष्णाच्या आधी काय संबोधन येतं, राधा. राधा कृष्ण, कृष्ण राधा असं उलट म्हणतो का आपण? आधीच भगवंताच्या शक्तीला आवाहन करतो, हरे कृष्ण म्हणतो, कृष्ण हरे नाही. हरे म्हणजे राधा राणी. कारण का, तीच आपल्यासारख्या दुर्बल जीवात्म्यांना कृष्णाच्या सेवेमध्ये युक्त करून परम आल्हाद देणारी आहे. आल्हाद म्हणजे समजते का? आल्हाद म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो. तापलेला तर दिवसभर आता इतकी कडाक्याची गरमी आहे, रात्री पौर्णिमेच्या शरद पौर्णिमेला रात्री बघितलं तुम्ही 12 वाजता, किती मस्त गार वाटतं, त्याला आल्हाद म्हटले. आता हे भौतिक, पण आध्यात्मिक आनंद आल्हाद काय आहे, तो अनंत पटीने. आध्यात्मिक आल्हाद म्हणजे अनेक अनेक जन्म तरसलेलो आहोत आपण. तरसलेलो आहोत आपण. भगवान कृष्णापासून विरह झालाय आपल्याला. आपल्याला या जगामध्ये सगळ्यात जे कष्ट भोगत आहोत ना आपण सगळे माणसं जीव, त्याचं एकमेव कारण काय सांगितले माहिती का गीता भागवत मध्ये? आपण भगवान कृष्णांच्या विरहात आहोत, हेच एकमेव कारण आहे. आणि जोपर्यंत जीव भगवान कृष्णांच्या सेवेत युक्त होत नाही, तोपर्यंत काही त्याचे संसार दुःख संपणार नाही. अतएव माया तार देई संसार दुःख. श्लोक आहे असा, कृष्ण भुलिया जीव अनादि बहिर्मुख. कृष्ण भुलिया जीव, जीव कृष्णाला विसरलेला आहे. अनादि बहिर्मुख, अनादि अनादि काळापासून, लाखो करोडो वर्षापासून बहिर्मुख आहे तो. बहिर्मुख म्हणजे समजतं ना की कृष्ण इकडे तर मी तोंड इकडे केलंय. कृष्णाचं तोंड बघायला तयार नाही आपण, याला बहिर्मुख म्हणते. कृष्णाचं तोंड बघायला तयार नाहीत लोक या संसारामध्ये. नको नको म्हणतात, देवळात नको. आणि जरी गेले तरी लांबनच बस 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 चला. कृष्णाचं तोंड बघायला त्याला बहिर्मुख म्हटलेलं आहे. अनादि बहिर्मुख. अतएव माया तार देई संसार दुःख. अतएव म्हणजे यासाठी मायाशक्ती त्याला देई संसार दुःख, त्याला संसार दुःख देत आहे. हे सगळं निमित्त मात्र आहे. अतिवृष्टी, अति पाऊस, लोकांचे त्रास, जनावरांचे त्रास, माणसांचे त्रास, नातेवाईकांचे त्रास, शरीराचे त्रास, मनाचे त्रास आणि जन्म मृत्यू म्हातारपण, हे मायादेवी आपल्याला दुःख देत आहे. हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. सिद्धांत अतएव माया तार देई संसार दुःख, यासाठी माया त्रास देत आहे, बाकी काही कारण नाहीये. खरंच काही कारण नाहीये दुसरं. कृष्णापासून जीव लांब गेलेला आहे, बहिर्मुख झालेला आहे. मग त्याला उत्तर काय त्याच श्लोकात आहे. जो बहिर्मुख झालेला आहे जीव, त्यानं काय करायचंय? कृष्णाकडे उन्मुख व्हायचंय. विन्मुख झालेले ते उन्मुख व्हायचंय. म्हणजे काय? कृष्णांना आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायचंय, कृष्णांना आपल्या हृदयात स्थान द्यायचंय, आपल्या संसारात कृष्णाला आणायचंय. आणि अशा प्रकारे हळूहळू, असं एकदम नाही होत, हळूहळू काय होईल? आपलं मन, आपला संसार आणि आपलं जीवन कृष्ण भावनामय होत जाईल. ह्यासाठी गीता भागवतांनी श्रवण कीर्तन नवविधा भक्तीचा मूलभूत सिद्धांत आहे. कृष्ण आपला विन्मुख झालेल्या जीवाला कसं तरी करून, मग सगळ्या साधू संत प्रभुपादांनी सगळ्या प्रचार प्रसार करण्यामागचा मूळ हेतू काय आहे? विन्मुख जीवाला कसं मी कृष्णाला उन्मुख करू. हे साधू संतांना आपल्याकडून काही भौतिक लाभाची अपेक्षा नाहीये. त्यांची एवढीच इच्छा आहे की तू कृष्णापासून दूर झालेला आहे, तू कृष्णाकडे वळ, तर तुला आनंदाचा असीम स्रोत प्राप्त होईल, आल्हाद प्राप्त होईल. कारण अनेक अनेक लाखो करोडो वर्ष भगवंताच्या विरहामध्ये तू इतके अश्रू ढळलेलेस. जीवात्म्याला म्हणतायत इतके अश्रू ढळलेले, त्या अश्रूंचा सागर बनेल. इतके अश्रू, आपण एका आयुष्यात माणूस किती अश्रू ढळला असेल विचार करा. एका आयुष्यात 2 लिटर 5 लिटर असे हजारो जन्मातलं विचार करा, तर सागर बनेल असं सांगितलेलं आहे. तो इतकं जीवात्म्याला कष्ट झालेले आहेत. रडतो कधी जीवात्मा? कष्ट होतात तेव्हाच त्याला.
नातेवाईक गेले, प्रिय व्यक्ती गेली, किती कष्ट होतात जीवात्म्याला, शोक अनावर होतो तो शोक. तर हा सागर जो आहे ना, अश्रूंचा सागर, लाखो जन्म त्याने ढाळलेला अश्रूचा सागर, फक्त कृष्णाची एक झलक मिळाली ना, तो असा वाफ होऊन जातो. इतका आनंद आहे कृष्णाच्या एका झलकमध्ये. पण त्या कृष्णाचा प्राप्ती जी आहे तितकी सहज सोपी नाहीये. ब्रह्मसंहितेत म्हणले, पंथास्तु कोटिशतवत्सर संप्रगम्यो वायो रथापि मनसु मुनिपुंगवानां सोप्यस्ति यत् प्रपदसिन्य विचिन्त्य तत्वे गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. सर्वांनी म्हणा, गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. यात म्हणले, वायो रथापि मनसु मुनिपुंगवानाम. अनादि कालापासून जे मुनिवर आहेत, योगी आहेत, जे हिमालयामध्ये हजारो वर्ष तपस्या करतात, ते योगी पण आपल्या मनाच्या वेगाने जाऊन सुद्धा भगवान कृष्णांच्या नखकमलापासून येणारे किरण जे आहेत, त्या किरणाचं सुद्धा दर्शन करू शकत नाही. सामान्य माणसाची काय कथा, मनाच्या वेगानं, वाऱ्याच्या नाही म्हटले काय, वाऱ्याच्या हजारो पटीनं मनाचा वेग आहे. आता तुमचं मन इथं आहे, क्षणात पुण्यात जातं, मनाचा वेग काय थोडा आहे का? अशा मनाच्या वेगानं जरी योगी गोलोक धामापर्यंत भगवान कृष्णाचे चरण दर्शन करण्यासाठी जर तो प्रयास करायला लागला, तरी तो कृष्णाचे चरण दर्शन करू शकत नाही. लाखो करोडो वर्ष भगवान कृष्ण किती लांब आहेत पा आपल्यापासून. पण ते कृष्ण त्वरित आपल्या समोर येऊ शकतात जर आपल्या हृदयामध्ये यशोदामाईसारखं प्रेम असेल तर. ते ह्या लीलेमध्ये भगवान कृष्ण सांगतात. तर ह्या जी लीला आहे दामोदर लीला, किंवा याला उखळ बंधन लीला म्हणतात. काय म्हणतात? उखळ बंधन. भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रेमी भक्तांच्या लीलेतून या जगातल्या लोकांना दाखवून देतात की भले मी माझी प्राप्ती करणं फार दुरापास्त आहे, मी इतक्या लांब आहे, आणि तुम्ही हजारो जन्मापासनं या संसार सागरात सडत आहात. प्रभुपाद हा शब्द वापरत आहेत सारखं. जसं उकिरड्यामध्ये, उकिरडा शब्द माहिती आहे ना, गावातल्या लोकांना माहिती आहे, ते शहरातल्या लोकांना माहित असत. उकिरड्यामध्ये वर्षानुवर्ष आपण घाण टाकतो, घरातले कचरा वगैरे, तर त्यामध्ये तुम्ही जर उकरला वर्षानंतर तर किती हजारो किडे निघतात त्याच्यामध्ये, सडत असतात. तसं ह्या भौतिक संसाराला उकिरड्याचीच उपमा दिलेली आहे. आणि आपण सगळे जीव आहोत ना, या उकिरड्यामध्येच आनंद मानून सडत आहोत असं वस्तुत आपण, आणि सडलेल्या गोष्टीमध्ये सुख शोधायचा प्रयत्न करतो. सडलेल्या गोष्टीमध्ये जीवात्मा, संसार सुख जे आहे ते निकृष्ट आहे खूप, आणि त्यामध्ये जीव सुख शोधण्याचा प्रयत्न, पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणाना, पुन्हा तेच रस नाही त्यात. ऊसाची चोयटी आपण चघळली, एकदा रस आला, दोनदा आला, तीनदा आला, पुन्हा तेच चघळलं, काय रस येणार आहे का? नाही. पण जीवात्मा तेच पुन्हा जन्मात त्याच जन्म तेच चघळत आहे. पुन्हा संसार करतो, पुन्हा आपण लग्न करतो, पुन्हा मुलं बाळ, पुन्हा त्यांचं सगळं करतो, पुन्हा मेल्यानंतर पुन्हा जन्म, पुन्हा तेच करायचं. असं याला पुन्हा चर्वित चर्वणाना म्हणतात. जीव प्रत्येक जन्मात पुन्हा तेच करतो, पण त्यात त्याला रस नाही मिळत, कष्ट आहे खूप. म्हणून प्रभुपाद म्हणतात सडत आहे जीव या उकिरड्या, संसार रूपी उकिरड्यामध्ये सडत आहे जीव. तर या जीवात्मा भगवान म्हणतात की इतका लांब आहे माझ्यापासनं, दुरापास्त आहे. पण भगवान श्रीकृष्ण दाखवून देतात की माझ्या प्रेमी भक्त यशोदामाईसारख्या ज्याच्या हृदयात प्रेम असेल तर तो प्रेम रज्जूने तो कृष्णांना बाध्य करू शकतो कृपा करण्यासाठी आणि दर्शन देण्यासाठी आणि भगवंताच्या लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण लीला करण्याचा उद्देश हाच आहे की येन केन प्रकारेनं बिछडलेल्या जीवात्म्यांना, या संसारातल्या जीवात्म्यांना आपल्या धामाकडे आकर्षित करण्यासाठी. भगवंताच्या नाम, गुण, रूप, लीला, धाम इतकं आकर्षक आहे, मधुर आहे. त्याची एक झलक पण जीवात्म्याला
अनंत कोटी वर्ष आनंद देईल, आल्हाद देईल, संसार दुःखातनं मुक्तता देईल. फक्त जीवात्म्याने थोडासा प्रयास करणं आवश्यक आहे. किती प्रयास? यशोदामाईसारखे. यशोदामाईनं काही फार प्रयास केले का? नाही. यशोदामाईने फक्त कृष्णांना पकडण्याचा प्रयत्न केला. नंद भवनाच्या अंगणामध्ये कृष्ण पुढं पुढं धावत आहेत, यशोदामाई मागं मागं धावत आहे. कुणाला पकडण्यासाठी? कृष्णाला पकडण्यासाठी. आता कृष्णाला पकडण्यासाठी यशोदामाई पळत आहे आणि फक्त भगवान कृष्णाने ते पाहिलं. माझी मैया जी आहे ती फार थकलेली आहे आणि तिच्या कपाळावरती आता घामाचे बिंदू आलेले आहेत. मग कृष्णांना लगेच आपल्या आईच्या बद्दल दया आली. मग भगवान कृष्ण स्वतःहून तिच्या हातामध्ये आले. आणि आता कृष्णांना कोणी पकडू शकतं का? म्हणतो श्लोक सांगितला की वायो रथापि मनसु मुनी पुंगवानाम. मोठमोठे योगी, तपस्वी, ज्ञानी आपल्या ज्ञानाने आणि योग सामर्थ्याने कृष्णांना पकडू शकत नाही. कृष्ण कोणाच्या पकडीत येणार आहे? तसं शक्य नाही. पण जीवात्म्याने थोडा यशोदामाईसारखा भक्तिमय प्रयास केला तर कृष्ण आपली कृपा देऊन हे कार्य करू शकतात. म्हणजे आपले प्रयास आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा याद्वारे भक्तिलता, त्या भक्तिलतेला कृष्ण प्रेमरूपी फळ येऊ शकतं. दीर्घकाळ चिकाटीने श्रवण कीर्तन केलं पाहिजे. 1-2 दिवस, 1-2 वर्ष नाही, दीर्घकाळ आयुष्यभर केलं पाहिजे का नाही? आयुष्यभराची प्रक्रिया आहे. तेव्हा मृत्यूसमयी भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होईल. पुन्हा यमराजांचं किंवा यमदूतांचं दर्शन नाही होणार. कमीत कमी एवढी तरी गॅरंटी आहे. विष्णुदूतांचं दर्शन होईल, आहे का नाही? म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या लीला श्रवण केल्या पाहिजेत. भगवान श्रीकृष्णांच्या लीला चिंतन केला पाहिजे, विचार केला पाहिजे. त्या लीला आपल्या डोळ्यासमोर येतात, मनपटलावरती येतात आणि मग मन जे आहे त्यामध्ये रमायला लागतं. मन भगवंताच्या कथेत नाही रमलं ना तर या जगात संसार कथा किंवा त्याला ग्राम्य कथा म्हणतात, तर त्या ग्राम्य कथामध्ये रमायला वेळ नाही लागत. कारण मन असं ते स्थिर राहत नाहीये. मन काही अशी गोष्ट नाहीये की त्याला आपण स्थिर ठेवू शकतो. ते जिन सारखे, जिन, अल्लाद्दीन आणि जिन. त्या दिवा घासला, त्या अल्लाद्दीन आणि जिन बाहेर आला. आता तो म्हणतो मला काम द्या, तर सगळी काम दिली. मला हे आण दे, मला ते आण दे, बंगला बांध दे, कार आणून दे, सगळीच कामं झाली. पण तो म्हणतो मला काम द्या. आता काय काम द्यायचं त्याला? काम नाही दिलं तर ते आपल्याला खाऊन टाकणार ना. तो म्हणले मी खाऊन टाकणार. मग एक साधूकडे गेला तो व्यक्ती ज्याने या जादूचा दिवा दिला होता त्या माणसाला. तो म्हणला की आता ह्याचं काय करू, मला काही कामच नाहीये. सोपं आहे म्हणलं, एक शिडी आण, त्याला वर खाली नुसतं करमत. काम जेव्हा काही काम असेल त्याला बोलवण, काम नसेल ना त्याला म्हण शिडीवरच्या वर जायचं आणि खाली यायचं, वर जायचं खाली, नुसतं त्याला असं वर खाली करत, म्हणजे तो एंगेज राहील आणि तो तुला खाऊन टाकील. तो तसं शांत नाही. तसं मन जे त्या जिनची तुलना केलेली आहे. मन आपलं जर श्रीकृष्णांच्या नाम गुण रूप लीलेमध्ये भक्तीमध्ये मनाला युक्त केलं नाही, मग या जगामध्ये हजारो विषय आहेत मनाला भुलवण्यासाठी, मनाला भुरळ पाडण्यासाठी. लालचावले मन म्हणतात. विषयांना लालचावतं. मग हजारो विषय आहेत मनासाठी. हजारो कथा आहेत, राजकारण्यांच्या कथा आहेत, बॉलिवूडच्या सिंगर, बॉलिवूडचे नटनट्यांच्या कथा आहेत. किती मासिकं निघतात त्यांच्यावर, किती कादंबऱ्या, किती चित्रपट निघतात. आठवड्याला 10 चित्रपट निघतात भारतामध्ये, आठवड्याला. आणि लोक हजार रुपये देऊन पिक्चर बघायला जातात. शनिवार रविवार म्हणजे लोकांचा ठरलेला आहे सिटीमध्ये पिक्चर. का? मनाला काही कामच नाही ना दुसरं. वाट बघतात कधी क्रिकेटची मॅच येईल पुढची आणि कधी दुसरा पिक्चर येईल. कारण का? मनाला जर भगवंताच्या सेवेत नाही लावलं ना, मन गप्प बसू देत नाहीये. मन कुठं ना कुठं जाणारच. मग किती अधम स्थितीला जाईल ना,
ते तुम्हाला कळणार पण नाही. मन तुम्हाला नशापानात व्यग्र करेल, व्यभिचारात व्यग्र करेल आणि दुनियाभरचे सगळी पापकर्मामध्ये भाग करायला ते भाग पडेल. कारण मनाला एकदा मोकळं सोडलं की ते मग तुमचं ऐकत नाही येते. म्हणून भगवंताच्या कथा जे आहेत तर यासाठी दिले श्रीमद भागवत मध्ये आपलं मन कृष्णामध्ये युक्त. मग आपण जे ऐकतो, आपण जे श्रवण करतो त्याचं चिंतन होतं. भगवंत कसे यशोदामाई आणि अंगणामध्ये, नंदमार्गच्या अंगणामध्ये कशा लीला करत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत थोडंसं याच्यामध्ये पहिल्यांदा मन लागायला कठीण जातं. एकदा का मनाला गोडी लागली, मनाचा असं स्वभाव आहे ते सुरुवातीला थोडंसं हे करतं, विरोध करतं मन आपलं. नवीन गोष्ट, आता नवीन ठिकाणी आपल्याला जायचं म्हटलं, नवीन ठिकाणी जाऊन तिथं रुळायला मन लगेच तयार होत नाही. तयार होतं का? नाही तयार होत. पण हे तिथं 8-10 दिवस 15 दिवस जबरदस्ती राहिलो तर हळूहळू काय करतं मन, ती स्थिती, ते परिस्थिती स्वीकारतं. तसं म्हणजे हजारो जन्म आपण ते ग्राम्य कथा, भौतिक संसारात ते आपण गुंतवलेलं आहे. लगेच भगवंताच्या कथेमध्ये रस नाही आहे, बोर वाटायला लागतं, बस बस बस. पण तुम्ही जर थोडंसं कड काढणं म्हणजे थोडंसं चिकाटी लावून ऐकलं कथा तर तुम्हाला त्यात रस वाटायला. भगवंताच्या नाम गुणरूप लीलामध्ये असीमित आनंद आहे. हजारो वेळा एकच लीला ऐकली ना तरी तुम्हाला पुन्हा ऐकावीशी वाटेल. कारण ती कृष्णकथा मधुर आहे, आध्यात्मिक आहे, आत्म्याला आनंद देणारी आहे. ती भौतिक सुखासारखं नाहीये. आता थोडं खाल्लं की बास, पुन्हा नाही खाऊ वाटत आपल्याला एखादी गोष्ट. तसं नाहीये. कृष्णाचं नाम, आणि आता प्रभुपाद म्हणतात हजारो वर्षापासून साधू संत कृष्ण नामाचं भजन करत आहेत. हरिदास ठाकूर 22 तास जप करायचे. मला सांगा तुम्ही दुसरं कुठलं असं नाम कोका कोला असं किती काळा म्हणू शकतो? प्रभुपाद म्हणतात कृष्ण नाम हजारो नाही लाखो वेळा घेतलं तरी तुम्हाला कंठाळा नाही येत. दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही माळ घेणार, पुन्हा जप करणार. पण तुम्ही भौतिक नाम कोका कोला, पेप्सी कोला असं म्हणत राहिला तरी त्यामध्ये फार काळ तुम्ही करू शकत नाही ते, कारण त्यात आनंद नाहीये. भलेही तो अजून आपल्याला तो दिव्य आनंद अजून प्राप्त पण झालेला नाही, साधना स्तरावर आहोत आपण, पण तरी पण आपल्याला नाम घ्यावंच वाटतं. नाम नाही घेतलं तर मग आपल्याला चुकल्यासारखं वाटतं, आहे की नाही? म्हणून भगवान श्रीकृष्णांची जी कथा आहे ती रसायन सांगितली आहे. हे रसायन आत्म्यासाठी आहे. कृष्ण रसायनम हे आत्म्याला जागृत करतं, आत्म्याला आनंद देतं. जर आत्मा आनंदित झाला ना मग मन जे त्या विषयांकडे जात नाही. मन आपल्याला जगातल्या कुठल्याही सुखाचं प्रलोभन आलं तरी आपण विचलित नाही होणार, कारण आत्मा आनंदी आहे. आणि आत्म्याला आपण उपाशी ठेवलेलं आहे. मग शरीराला पोपट उपाशी आहे आणि पिंजऱ्याला किती जरी रंगरंगोटी केली, चकाकी आणली, तर पोपट उपाशी आहे ना. येते का लक्षात? पोपट उपाशी आणि पिंजऱ्याची रंगरंगोटी करून काय उपयोग आहे? प्रभुपादांनी फार बेसिक उदाहरणं दिलेली आहेत. आत्माच सुखी नाहीये मग किती पिक्चर बघितले, सिनेमे बघितले, नाटकं बघितली, मालिका बघितल्या, लोकांशी गप्पा मारल्या, भौतिक सुखामध्ये हे सगळं शरीर आणि मनाच्या सुखासाठी चाललेलं आहे. शरीर आणि मन कधी सुखी होऊ शकत नाही जर आत्मा दुःखी असेल तर. आपण आत्मा आहोत. आत्म्याचा आनंद हा परमात्म्याच्या संगतीमध्ये, आणि परमात्म्याची संगत कृष्ण कथेमध्ये आणि कृष्ण नामामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. श्री शुक उवाच. उखळबंधन लीला आहे श्रीमद भागवताचा 10वा स्कंद अध्याय 9. यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला शुकदेव गोस्वामी कृष्णांना कथन करतात. 0 ते 5 वर्ष बाललीला किंवा कौमार लीला कृष्णांच्या म्हणतात. 5 ते 10 वर्ष पौगंड लीला आहे आणि 10 नंतर किशोर लीला. तर या बाललीलेमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या प्राकट्यापासून पुतनावध, त्यानंतर ही उखळबंधन लीला शेवटचा अध्याय,
उखळबंधन आणि यमलार्जुन उद्धार. त्यानंतर भगवान कृष्णांच्या पौगंड लीला चालू. तर यामध्ये असं आहे की दीपावलीच्या दिवशी लीला घडली, म्हणून दीपावलीला दीप लावण्याची हजारो वर्षापासून जी प्रथा आहे, लोकांना माहित नाही. आता ते लोकांना फटाके बिटाके फोडा एवढंच माहिती, फराळ करायचा. दीपावली म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या रिलेटेड तो उत्सव आहे. या महिन्यातले सगळेच उत्सव, गोवर्धन पूजा, वसुबारस, बलिप्रतिपदा, भाऊबीज, दीपावली, तुळशी पौर्णिमा, सगळे कृष्णाचेच उत्सव आहेत. लोकांनी कृष्ण बाजूला काढले आणि त्याला आपल्या एन्जॉयमेंटसाठी खरी गोष्ट आहे. कारण पाश्चात्य शिक्षण पद्धतीमुळं की आपलं संस्कृतीचा मूलभूत गाभा काय आहे तेच लोकांना माहीत नाही. अरे कशासाठी उत्सव करतो तेच माहीत नाही. दिवाळी आली, लाडू करा, करंजा करा आणि फराळ करा, एवढंच नाही, दुसरं काही माहीत नाही लोकांना. तर दीपावली म्हणजे इव्हन आता इतर प्रथा एक नाही माहीत नाही. आमच्याकडे कोल्हापूरकडं आधी मी लहान असताना दीपावलीचे 5 दिवस गवळणी करायच्या, शेणाच्या पद्धती, गवळणी करायच्या. शेणाचा एवढा पो आणायचा आणि गवळणी करायच्या. आणि वसुबारसपासून चालू होतं ते भाऊबीजेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये गोवर्धन पर्वत पण असतो, गोवर्धन, आणि गवळणी अशा गोवर्धन पर्वतावर चढत आहे डोक्यावर दही दूध घेऊन, आणि मग त्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची. तर कृष्णाच्या रिलेटेड उत्सव आहे. आणि दीपावलीची अमावस्या, नरक चतुर्दशी, त्या दिवशी ही दुसरी पण लीला, नरकासुराचा वध केला कृष्णाने. तोही 10व्या स्कंदात वर्णन आहे, पुढं ते द्वारका लीलाच्या वेळेला येणार आहे. पण ही लीला जी आहे भगवान श्रीकृष्णाने अमावस्येच्या पहाटे केलेली आहे. म्हणून सुखदेव गोस्वामी या ठिकाणी सुरुवात करत आहे, एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी. गृहदासीषु घरातल्या सगळ्या ज्या दासी आहेत, आता ती नंद राणी आहे, नंद महाराजांची, आणि कित्येक गवळणी त्यांच्या घरामध्ये दूध दही काढण्यासाठी सेवेला आहेत. पण त्या विशिष्ट दिवशी यशोदामाई विचार करते की आज मी माझ्या कन्हैयासाठी स्वतः दही मंथन करून त्याचं मस्त असं लोणी काढणार. का बरं? कारण का तिच्या मनामध्ये थोडंसं असा विचार आला की आपण स्वतःहून काढलेलं कधी पण उत्कृष्ट राहील दुसऱ्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा. कारण कृष्णाच्या इतक्या तक्रारी आलेल्या आहेत सगळ्या गोपींकडनं की यशोदामाई तुझा कृष्ण गुपचूप येतो, दही दुधाचे माठ फोडून जातो, आणि ते लोणी आणि दही सगळ्या घरामध्ये व्यस्ताव्यस्त, आणि इतर सवंगड्यांना खाऊ घालतो आणि माकडांना खाऊ घालतो. अशा खूप कंप्लेंट आल्यामुळं यशोदामाईला असं वाटलं की कदाचित माझ्या घरामध्ये लोणी जे ते चांगलं बनत नसावं, त्याला चव येत नसावी. मग कृष्ण ते बाहेरच्या घरामध्ये आणि म्हणून यशोदामाई जी आहे, हालाकी यशोदामाई वात्सल्य भावातली भक्त आहे. शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य या 5 रसामध्ये भक्त भगवंतावर प्रेम करतात. यशोदामाईची ती वात्सल्य भावामध्ये. तर वात्सल्य भाव म्हणजे काय? तर वात्सल्य भावामध्ये भक्त जो आहे त्याचा मूलभूत दास्यभाव जो आहेच आहे, दास्यभाव आहे, त्याला माहिती आहे की मी कृष्णाचा दास आहे, कृष्ण माझे स्वामी आहेत. पण भगवंतावर पुत्रवत प्रेम करण्याचा भाव एवढा प्रगाढ होतो की तो दास्यत्वाला तो डॉमिनेट करतो, म्हणजे प्रभावशाली करतो. म्हणजे योग माया शक्ती अशा भक्तांवर भगवंताला आनंद देण्यासाठी काय करते की त्यांच्यावर आवरण टाकते. कृष्ण भगवान आहेत आणि मी दास आहे, ही भावना लुप्त होऊन जाते. म्हणून यशोदामाई आणि नंद महाराजांचा भाव असा आहे, कृष्ण आमचा छोटा बालक आहे, तो आमचा पुत्र आहे, आणि जर कृष्णाच्या 24 तास ते वात्सल्य भावामध्ये काळजी घेत आहेत, कशा प्रकारे मी कृष्णाला आनंद देऊ शकेन, याला प्रगाढ वात्सल्य भाव म्हणतात. आणि अशा विशुद्ध वात्सल्यामध्ये असल्यामुळे 24 तास कृष्णाचं चिंतन करत आहे. आणि मग यशोदामाई त्या दिवशी पहाटे लवकर उठून दही घुसळण्याचं काम करत आहे.
दधिमंथन करत असताना ती श्रीकृष्णांच्या बाललीलांचे स्मरण करू लागली आणि त्या लीलांचे वर्णन करणारी गीते रचून गाऊ लागली. इमिजिएटली, असं नाही की पूर्वी काही स्मरण केलेलं आहे. कृष्णांचंच वर्णन कृष्ण लगेचच तिथं मनामध्ये, कारण तिथं कसं आहे, गोलोक वृंदावन धामामध्ये तुम्ही जी इच्छा कराल भगवंताच्या सेवेसाठी ती ऑटोमॅटिकली लगेच पूर्ण होते. जर तुम्हाला वाटलं की आता मला कृष्णासाठी एक सुंदर भजन गायचंय, तर ते भजन काही तुम्हाला कुठं पुस्तकात शोधण्याची गरज नाही. लगेच तुमच्या प्रतिभेने ते बुद्धीने स्मरण होणार आणि ते शब्द आपोआप बाहेर पडणार. त्याच्यासाठी काही तुम्हाला बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही, कारण हे तिथल्या धामाचं वैशिष्ट्य आहे. कल्पवृक्ष आहे तिथं. कल्पवृक्ष म्हणजे काय, तुम्ही जे इच्छा कराल ते पूर्ण होणार, साधारण वृक्ष नाही आहेत. त्यामुळं यशोदा मला स्वाभाविक स्फूर्ती आली कृष्णाचे विषयी भजन गीत गाण्याची, लीलांचं वर्णन करण्याची, आणि यशोदामाई ते गाऊ लागले. आणि प्रभुपाद तात्पर्यात सांगतात, उखळ बंधनाची लीला दिवाळीच्या दिवशी घडली. आजही भारतामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये हा सण असंख्य दिवे प्रज्वलित करून सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला. नंद महाराजांच्या असंख्य गायीपैकी काही गायी यशोदा मैयाच्या होत्या आणि त्या केवळ सुगंधी गवतच खात होत्या. अरे सुगंधी गवत, काही काही गवत पाहिले ना, सुगंध येतो फार. तर या यशोदामाईनं भगवान श्रीकृष्णांच्या साठी, खास कृष्ण बलरामांसाठी 108 पद्मगंधा गायी ठेवल्या. ज्या गायी केवळ असं गवत खात होत्या की ज्या गवताला पद्मफुल म्हणजे कमळाच्या फुलाचा वास येतो. आणि कसं असतं, गाय जे खाते तर त्याचा रस त्या दुधामध्ये येत असतो. हे विज्ञान आहे, सत्य आहे. म्हणून जे गायी शास्त्रातले तज्ज्ञ आहेत ते म्हणतात, गायीला एका ठिकाणी गोट्यात बांधून ठेवू नका, तिला चरायला सोडा. कारण ती 10 ठिकाणचं गवत खालून औषधी वनस्पती खाल्ल्यानंतर तिच्या दुधामध्ये ते औषधी गुण येतील आणि मग ते दूध जे तुम्ही प्राशन कराल तेव्हा तुम्ही रोगमुक्त व्हाल किंवा तुम्हाला रोग होणार नाही, असं शास्त्र आहे त्याचं. तसं यशोदामाई नंद महाराजांनी खास कृष्ण बलरामांसाठी पद्मगंधा, कारण त्या दुधाला कमळाचा सुगंध, कमळाचा वर्ण हलकासा यावा आणि मग ते दूध असं विशेष, ते दूध यशोदामाई पहाटे सकाळी लवकर त्या दुधापासून काढलेलं लोण्यामध्ये खडीसाखर मिक्स करून माखन मिश्रीचा भोग घेऊन जायची यशोदामाई बालकृष्णासाठी उठवायला. म्हणजे असं नाही की भगवान कृष्णांना उठवलं की लगेच लोण्याचा गोळा म्हणून पांडुरंगाला ते लोण्याचा गोळा लावून लगेच माखन मिश्री. मग भगवान श्रीकृष्णांना ते प्रिय आहे माखन मिश्री. तर अशा प्रकारे यशोदामाई रोज पहाटे जात असतात. मग त्या दिवशी अशा या पद्मगंधा गाईचं दही मंथन यशोदामाई करत आहे. दही मंथन करत असताना सुंदर कृष्णांचं लीलांचं वर्णन करणारी गीत गात आहे. आणि ते गीत गात असताना तिच्या बांगड्यांचाही मधुर आवाज होत आहे. आणि ते मथनी असं मागं पुढं करत असताना अंग पण डुलत आहे. त्यामुळे तिच्या कानामध्ये जी कर्णकुंडल आहे ती पण सगळं कशी हिलडुल आहे. ते भागवतमध्ये खूप डिटेल वर्णन आहे त्याचं. भागवत कथेचा विषय होईल ते डिटेलमध्ये गेलं तर. इतकं सुंदर प्रभात काळ आहे दीपावलीची आणि अजून सूर्योदय झालेला नाही. पण पहाटे लवकर उठून कन्हैया उठण्याआधीच यशोदामाई तिथनं उठून दधी मंथन करत आहे. पण जसं भगवान श्रीकृष्णांना जाग आली, कारण यशोदामाई नाहीये, आता ते छोटा बालक आहे एकदम, त्यामुळं अजून ते आपलं मातेचं स्तनपान सोडलेलं नाहीये त्याने, लहान बालक आहे. मग लहान बालकांना सकाळी उठल्या उठल्या लगेच भूक लागते आणि ते आईची शोध घेतात. आईच्या दुधाची त्यांना भूक असते आणि त्यामुळे लहान बालके स्वाभाविकपणे आईची शोध घेतात. आईच त्याचा आश्रय आहे, दुसरं कोणी नाहीये.
आणि जसं बालकृष्णाने पाहिलं की मैया माझ्या बेडमध्ये नाहीये, सो बालकृष्ण जे आहेत ते जोरजोरात रडत दुडू पावलांनी पाहत आले. तर पाहतात तर बाहेर अंगणामध्ये यशोदामाई दधीमंथन करत. आणि दधीमंथन करत असताना यशोदामाईला जाणीव झाली की आपला पुत्र जो आहे तो आपल्या जवळ आलेला आहे. तर भगवान कृष्णाने काय करावं? भगवान श्रीकृष्णाने ताबडतोब काय केलं की मथनीच पकडली. आता आचार्य सांगतात हात का नाही पकडला, पदर का नाही पकडला. बालक साधारणपणे आईचा पदर पकडतात किंवा ते भांड का नाही पकडलं. मथनी पकडली. मथनी म्हणजे रवी. रवी पकडली. रवी का पकडली? आता आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण जे आपल्या छोट्या छोट्या कार्यकलापातून महान धडा शिकवतात. भगवान कृष्ण शिकवतात जो यशोदामाईसारखा आपली सगळी ग्रहकृत्य माझं भजन गात कीर्तन करत आपलं मन माझं चिंतन करण्यामध्ये असं युक्त करतील, त्याचंही जन्म मृत्यू चक्राचं जे रवी फिरत आहे त्याचं मी गपकन थांबवतो. किती मोठा सिद्धांत सांगतायत आचार्य सांगतात. भगवान कृष्णाचं कार्य असंच नाहीये, त्याच्यातनं शिकण्यासारखं काय ते आचार्य. त्याच्यासाठी हे भागवत अभ्यासाचा विषय आहे. भागवताच्या टीका टिप्पणी एवढ्या आचार्यांनी का लिहिलेल्या आहेत? कारण त्यांनी जाणलेलं आहे कृष्णाच्या लीला. त्यांनी जाणलेले आहे का कृष्ण हे अशा प्रकारे करतात. कृष्णाने मथनी का पकडली? कारण कृष्ण जगाला शिकवू इच्छित आहे जो जीवात्मा कृष्णाचं चिंतन करत ग्रहकृत्य करतो त्याचं जन्म मृत्यूचं चक्र, कारण त्याच्यातच तो जीव बांधला गेलेला आहे ना. जीव बांधला गेलेला आहे जन्म मृत्यूच्या चक्राला. आणि ते चक्र कोण थांबवू शकतं? फक्त भगवंत थांबवू शकतो. मग भगवान श्रीकृष्ण मथनी पकडल्यानंतर मग यशोदामाईला काही दुसरा पर्याय राहिला नाही. हालाकी त्यावेळेला आचार्य सांगतात की नुकतं आता लोणी वर येत आहे ताकातनं घुसळल्यामुळं. यशोदामाई बराच वेळ घुसळत होती. घुसळत लोणी वर आलं होतं. यशोदामाईची इच्छा होती की ते लोणी आपण बाजूला काढावं, मग बालकृष्णाला आपण दुग्धपान करण्यासाठी घ्यावं. पण कृष्ण काही ऐकायला तयार नाही. तिने मथनी पकडली. मग यशोदामाईचा नाईलाज झाला. पण तेवढ्यावरच थांबले. कृष्ण स्वतः यशोदामाईच्या मांडीवरती पाय देऊन चढले. मथनीला एक हात धरून आणि एक धरून मैयाचा आधार घेऊन कृष्ण स्वतः दुग्धपान करण्यासाठी चढले. पण दुग्धपान आता यशोदामाईला करणं भागच आहे. मैया यशोदा जे ते अतिशय प्रेमाने आपल्या बालकृष्णाला दुग्धपान करीत आहे. पण अचानक तिला असं आठवलं की चुलीवरती मी तिकडं दूध पण उकळायला ठेवलेलं आहे आणि ते दूध कदाचित आता उकळून उतू जात असेल. मग यशोदामाईला चटकन असं वाटलं की ते दूध उतू जाण्यापूर्वी आपण ते भांड चुलीवर बाजूला करावं, मग परत बालकृष्णाला दुग्धपान करावं. पण झालं असं की आता आचार्य सांगतात की मग कृष्णाच्या सेवेत ती की समर्पित आहे, तर मग दुधाचा काय विषय आहे? तर शुद्ध भक्त जो आहे यशोदामाईसारखा तो प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्णाचाच विचार करतो. म्हणजे थोडं कृष्णासाठी थोडं आपल्यासाठी पण असं आपले मिश्र भक्त आहोत आपण. आपण असा विचार करतो आपल्या संसाराला पण थोडं पाहिजे ना, असं आपण मिश्र भक्त आहे. पण विचार करतो आपण यात्रेला एवढी मोठी फी आहे कसं जायचं असं लोक विचार करतात. तर शुद्ध भक्त जो आहे यशोदामाईसारखा आनंदमान त्यांचं स्वतःचं वैयक्तिक असा विचार काही नाहीये. त्यांचं 24 तास त्यांचा आनंद कृष्णाच्या सेवेत. दूध का उतू जाईल? कारण दूध सगळं उतू गेलं तर मग पुन्हा दिवसभर कृष्णाला दूध काय पाजणार आणि त्या दुधाचं पुन्हा विरजन लावून दुसऱ्या दिवशी दही कसं करणार? आणि ते दूध दही नाही झालं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी लोणी माखन मिश्रीचा कसं काय मी कृष्णाला देणार? म्हणजे कृष्णाच्या सेवेसाठीच तिनं काय केलं, कृष्णाला थोडा वेळ वाट पाहायला लावली. पण कृष्णाला ते सहन नाही झालं. कृष्णाला सहन नाही झालं. कृष्ण इतका जोर जोरात क्रंदन करायला लागले. रुदंतम मुहुर्नेत्र युग्मम मृजंतम. रुदंतम कृष्ण रुदन करायला लागले जोर जोरात. का जरा राग आला, मला कसं काय बाजूला ठेवलं.
आणि मग कृष्णाला थोडं कृष्ण विचार करू लागले, मी माझं गोलोकधाम सोडून गोकुळामध्ये या प्रेमी भक्तांना व्रजवासींच्या आनंदासाठी इथं आलेलो आहे, मला सोडून हे तिकडे दुसऱ्याच गोष्टीकडे व्यग्र झाले. मग कृष्णाने काय केलं की तर ते धडा शिकवण्यासाठी दह्याचा एक माठ होता आणि त्या माठाला पूर्वी कसं असायचं की वटकन लावायचे, दगड. तिथं काही दगड भगवान कृष्ण बाहेरनं नाही घेऊन आले, माठांना आधार देण्यासाठी लवंडू नयेत म्हणून थोडं दगड लावले होते. त्यातलाच एक दगड आणि त्या माठावरती जोरात काय केला, हाणला आणि माठ फुटला आणि सगळं दही घरभर पसरलं. असं एक नाही, भगवान कृष्णाने जे काही माझ घरात होते सगळे माठ ते फोडायला चालू केले क्रोधाच्या भरामध्ये. भगवंताची लीला आहे. आणि मग तिकडं यशोदामाईने त्वरित दूध बाजूला केलं आणि यशोदामाई परत आली. परत आल्यानंतर तिला समजलं काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी गडबड झाली. काय गडबड झालेली आहे तर सगळ्यात प्रथम दरवाजा लावून घेतलेला आहे. त्यांना याला माहिती होतं की मैया मला सोडणार नाही. माठ फोडल्यानंतर त्याने विचार केला मैया मला सोडणार, मग त्याला दरवाजा बांधला. दरवाजा लावल्यानंतर यशोदामाईनं दरवाजाच्या फटीतनं बघितलं. फटीतनं काय बघितलं की कृष्ण जे आहेत ते एका रांजणावरती चढलेले आहेत आणि सगळी माकडं गोळा केलेली आहे आणि सगळ्यांना लोणी वाटायला लागले. सगळी माकडं पण जमा केलेली आहेत, सगळ्यांना हातानं भरवत आहेत आणि कृष्ण विचार करत आहेत त्यांना लोणी सारताना, यांनी माझी मागच्या अवतारामध्ये खूप सेवा केली पण मी त्यांना काही देऊ शकलो नाही. कुठल्या अवतारामध्ये? त्रेतायुगामध्ये खूप सेवा केली. म्हणजे काय काय सेवा केली? पूल बांधला, सैनिकच झाले, सीतामातेचा शोध घेतला. थोडी सेवा केली का? खूप सेवा केली. रावणाचे एकापेक्षा एक रथी महारथी होते, खूप पॉवरफुल होते राक्षस सैनिक. असं समजू नका हजारो वानरांचा पण जीव गेलेला आहे त्यांच्यामध्ये. पण भगवान श्रीकृष्णाने त्या वानरांना एक त्यांच्या सेवेचा मेवा देण्यासाठी ही लीला केली आणि त्यांना माखण भरपूर खाऊ घालू लागले. मग कृष्णाना चाहूल झाली. यशोदामाईनं काय केलं, आपले जे नुपूर आहेत ते नुपूर घट्ट पकडले हाताने. का तर नुपूर वाजले तर कृष्णाला कळेल. मग यशोदामाईनं काय केलं, नुपूर पकडून जाऊ लागली, नुपूर पकडून. पण यशोदामाई जसं कृष्णाच्या जवळ गेली तसं भगवान श्रीकृष्णांना जाणीव झाली कोणीतरी माझ्या पाठीमागून येत आहे. मग भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, चटकन बाहेर उडी मारली अंगणामध्ये. खिडकीत उभा राहून सगळ्या वानरांना खाऊ घालत होते. पाठीमागून यशोदामाई आली अशी त्यांना एक हलकीशी आभास झाला. आभास जसं झाला तसं चटकन उडी मारली, माकड्या परत झाडावर पळून गेली. भगवान कृष्णाने उडी घेतली. उडी घेतल्यावरती यशोदामाई जी आहे लगेच जोरात ओरडली, अरे चोरों का सरदार. यशोदा काय म्हणले, अरे चोरों का सरदार रुको रुको, दौड़ का रहे हो, मैं आ रही हूं. यशोदामाईनं मग एक लाठी घेतली हातामध्ये फक्त घाबरवण्यासाठी. असं नाही की बालकृष्ण ना मारण्यासाठी, कारण लहान बालक आहे. आई वडील कधी कधी हातात काठी घेतात पण मारण्यासाठी नाही, फक्त त्याला भीती दाखवणे. यशोदामाईचा तोच उद्देश. भीती दाखवण्यासाठी यशोदामाई जी आहे दुडू बालकृष्णाच्या मागं पळत आहे आणि यशोदामाई वेगवेगळ्या संबोधन करत आहे कृष्णाला. तू चोरों का सरदार है, बंदरों को भी खिला रहे. हे जे माखन आहे मी एवढं पहाटे उठून तुला खाऊ घालण्यासाठी दूध त्याचं विरजन लावून दही मथून लोणी काढत आहे का तुला खाऊ घालण्यासाठी, तू माकडांना खाऊ घालत आहे. असं बोलत 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 यशोदामाई पळत आहे. कृष्ण पुढं पळत आहे. सगळी सवारी नंद महाराजांच्या अंगणात
पळत आहे. नंद महाराजांचा वाडा काही छोटा नाहीये, खूप मोठा आहे. तुम्ही बघितलं ना, वृंदावनाचे भक्त आले होते, तिथं आपण घेऊन गेलो होतो तुम्हाला, जिथं भगवान श्रीकृष्णांना ज्या उखळाला यशोदामाईनं बांधलं, तो उखळ आजही आहे तिथं. एक छोटासा भाग आहे त्याचा, छोटासा भाग आहे जमिनीमध्ये. तर तो उखळ जो आहे, तर कृष्णाला दया आली आपल्या मातेशी. ते बराच वेळ पळत आहेत इकडून तिकडे. कृष्णाने नेहमीच्या पद्धतीने उपानंद म्हणून नंद महाराजांचे थोरले भाऊ आहेत, त्यांच्या पारावरती जाण्याचा प्रयास केला. का तिथं रोहिणी माता आणि ते बरेचसे नेहमी येऊन बसत असत तिथं, उपानंद आणि त्यांच्या मंडळी गोपी. तर कृष्णाला असं वाटलं की कदाचित ते रोहिणी माता जी बलरामांची आहे ती मला वाचवेल आणि यशोदामाईचा क्रोध शांत करेल. कारण लहान बालकांचा स्वभाव आहे, आई वडील राग शेजाऱ्याच्या घरात पळतात. शेजारी काय म्हणतील, मग जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, लेकरू आहे, लहान लेकरू आहे. तसं कृष्णाने विचार केला रोहिणी माता यशोदामाईला थांबवेल, पण त्या पारावरती कोणीच नव्हतं. कारण सगळे रोहिणी माता घरातच नव्हती मुळात. रोहिणी माता बलरामांना घेऊन नंद महाराजांचे जे मोठे भाऊ आहेत त्यांच्यावर गोवर्धन पूजेची तयारी करा. कारण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी इंद्रपूजा होती, सॉरी गोवर्धन पूजा इंद्रपूजा. कारण ते आधी इंद्रपूजा करायची, सगळे गोप आहेत त्यांचं सगळं, ती एक दुसरी लीला आहे गोवर्धन लीला. गोवर्धन पूजा कृष्णानेच चालू केली, आधी इंद्रपूजा करत होते. तसं ते इंद्रपूजेसाठी सगळे गेल्यामुळे तिथं पारावरती कोणीच नव्हतं, वडाच्या पारावरती. कृष्ण तिथं गेले, यशोदामाईला माहिती होतं की तिथं कोणीच नाहीये, हा तर कुठं लपू शकत नाही, याला कुठला बहाणा पण नाही. व कृष्णचा पाठलाग करत राहिले. पण कृष्ण इतके तेज आहेत, मुळातच ते भगवान आहेत. आणि लहान बालक यशोदामाई शरीराने थोडं बोजड असल्यामुळं ती लवकर पकडू नाही शकली. पण इथंच सत्यव्रत मुनी जे दामोदर अष्टकम मध्ये सांगतात की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या प्रेमी भक्तावरती अशा प्रकारे कृपा करतात की ते प्रेमी भक्त भगवान श्रीकृष्णांना बांधण्यामध्ये, पकडण्यामध्ये, मोठमोठे योगी सुद्धा कृष्णांचं दर्शन नाही करू शकत, पकडणं तर फार लांबची गोष्ट आहे. पण सगळी देवी देवता सुद्धा अचंबित होतात की यशोदामाईच्या प्रेम भक्तीनं कृष्णांना ती पकडू शकली आपल्या हातामध्ये. त्या लीलेचा हा मतितार्थ आहे. जीवात्म्याच्या बस की बात नाही कृष्णांना पकडणं, कृष्णाला पाहणं, कृष्णांचं दर्शन करणं. पण यशोदामाईसारखं शुद्ध वात्सल्य प्रेम भाव असेल तर जीवात्मा भगवंतांना पकडू शकतो, अन्यथा नाही पकडू शकत. आणि तो वात्सल्य भाव जो आहे ना, माधुर्य भाव आहे, साख्य भाव आहे, तो या जगात विकृत रूपात प्रतिबिंबित झालेला आहे. थोडंसं तुम्हाला कळायला अवघड जाईल. म्हणजे या जगात आई वडिलांना आपल्या लेकरांप्रती वात्सल्य आहे, आपल्याला आपल्या मित्रांप्रती सख्य भाव आहे आणि पत्नीप्रती माधुर्य भाव आहे. तर तो भाव विकृत आहे, तो कृष्णापासूनच आलेला आहे. आपण कृष्णाचे अंश आहोत, त्यामुळे कृष्णाचे सगळे रस आपल्यामध्ये आहेत. फक्त ते रस जे आहेत ते परिपूर्ण होत नाहीत या जगामध्ये. साख्यभाव पण परिपूर्ण होत नाही, वात्सल्य भाव पण परिपूर्ण होत नाही आणि माधुर्य भाव पण परिपूर्ण होत नाही. तो फक्त आभास आहे. जीवात मला असं वाटतं की मला सुख मिळत आहे, पण ते नंतर ते दुःखच मिळतं. त्याचं रूपांतर कशात होतं? दुःखाचं होतं. म्हणून खरं प्रेम कृष्णावरती करायला सांगितलेलं भागवताचं शिकवण आहे. कृष्णावरती तुम्ही वात्सल्य भावात प्रेम करा, माधुर्य भावात प्रेम करा, दास्य भावात प्रेम करा हनुमानजींसारखं, किंवा साख्य भावात प्रेम करा अर्जुनासारखं, तुम्हाला आनंदच मिळणार. तर तुमचा रस जो आहे परिपूर्ण होईल. अन्यथा ही रस प्राप्त करण्याची जी महत्वाकांक्षा आहे ना, ती शांत नाही बसू देत. आपल्याला कृष्णावरती प्रेम नाही केलं तरी आज जगात कुणावर ना कुणावर प्रेम करावंच लागेल. पण त्या प्रेमाचं फळ आपल्याला काय मिळेल? निराशा, दुःख आणि कष्ट. कारण या जगात कृष्णा इतकं आपल्यावरती प्रेम कुणी करत नाही आणि कृष्णासारखं प्रेमामध्ये प्रतिसाद पण कोणी देत नाही, तसं देऊ शकत नाहीये.
कारण या जगात प्रत्येक व्यक्तीच प्रेमाचा भुकेला आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची भूक कशी काय भागवेल? आलं की लक्षात? म्हणून भगवंतावर प्रेम का करायचं आहे? कारण कृष्ण हे रसराज आहे. बोलो रसराज कृष्ण भगवान की. कृष्ण सर्व रसांचे आगार आहेत, वात्सल्याचे आगार आहेत, माधुर्याचे आगार आहेत, साख्य रसाचे आगार आहेत. कृष्ण तुम्हाला कधी उपाशी ठेवणार? तुम्ही एक छोटीशी सेवा केली तर कृष्ण तुम्हाला इतकं भरभरून देणार आहे की ते कधी संपणार नाहीये. तो रस कधी संपणार नाहीये. फक्त थोडं सुरुवातीला आपल्याला प्रयास करायचे. येते का लक्षात? सुरुवातीला थोडा आपल्याला प्रयास करायचे. यशोदामाईसारखं आपण पण कृष्णाला पकडू शकतो. मग कृष्णाला यशोदामाईने काय केलं की जसं बाल कन्हैयाच्या चेहऱ्यावरती प्रचंड घबराट दिसली, भगवान श्रीकृष्ण इतके घाबरले पहिल्या प्रथम. हालाकी भागवत सांगतं की त्यांना साक्षात यमराज आणि महाकाल सुद्धा घाबरतो. मूर्तिमान भय कृष्णांना घाबरतं. त्यांच्यासाठी काय भय आहे? तीन भुवनामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये, अख्ख्या भौतिक जगात, आध्यात्मिक जगात कृष्णाला घाबरण्यासाठी काय आहे का? आपल्याला भूताकेताची भय आहे, चोराची भय आहे, इतर लोकांची भय आहे, जनावरांचं भय आहे. कुणाचं भय नाही या जगामध्ये. स्वतःच्या शरीराचं भय आहे, रात्रीचं भय आहे, काळोखाचं भय आहे, कशाचं भय नाही आहे. पण सगळे सृष्टीचे घटक ज्याच्या नियंत्रणात आहेत त्याच्यासाठी काय भय आहे? पण ते कृष्ण का भयभीत आहेत? कारण ते वात्सल्य प्रेमाच्या अधीन झालेले आहेत. येते का लक्षात? वात्सल्य, यशोदामाईच्या वात्सल्य प्रेमाच्या अधीन झाल्यामुळं ते भयभीत आहेत. आणि त्यांचा मोत्यांचा कंठाहार, छातीची धडधड वाढल्यामुळं मोत्याचा कंठाहार सुद्धा कंपित होत आहे. त्रिरेखांक कंठ, भगवंताच्या कंठावरती 3 रेखा आहेत, तो सुद्धा कंपायमान होत आहे आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. ही भगवंताची अवस्था. लगेच यशोदामाईचं सुद्धा स्तंभित झाली. बालकृष्ण घाबरलेले आहे. लगेच आपली छडी लांब फेकून दिली आणि बालकृष्णाला हाताने पकडलं. हाताने पकडल्यानंतर ती भगवान कृष्णाने त्यांच्यामध्ये वार्तालाप होत आहे. आणि तो खूप विस्तृत आहे, त्यातमध्ये गेलं तर 2 तास जातील. तर यशोदा माई कृष्णाला विचारते, का रे माठ कोणी फोडला, का फोडला? मग कृष्ण इतकं फिरवून फिरवून उत्तर देतात, मी नाही फोडला माई, तू लगबगीनं मला टाकून जात असताना तुझ्या पायाचं ठेच लागली त्या वटकनाला आणि मटका पडला, मी नाही फोडला. खूप सारे वाद संवाद, आर्ग्युमेंट होतात आणि भगवान कृष्ण फिरवण्याचा प्रयत्न करतात मैयाला. मैयाला समजतं, अरे चोरों के सरदार तुम मुझे मत घुमा फिरा, अभी मैं क्या करने वाली हूँ, मैं तुम्हें बांधने वाली हूँ. मग कृष्ण म्हणाले की मी निघून जातो इथनं बाहेर, मी घरात थांबतच नाही. नहीं नहीं नहीं, मैं ऐसे थोड़ी जाने दूंगी, मैं तुम्हें बांध के रख दूंगी. मग भगवान कृष्णानं यशोदामाई, तिथे एक उखळ आहे अंगणामध्ये धान्य कुटण्यासाठी. आता काही पिठाच्या गिरण्या नाहीत वृंदावनमध्ये. गोपींचं काम आहे धान्य कुटणे, जात्यावर दळणे, धारा काढणे, कारण ते वैश्य आहे. आणि उखळाला पाशी नेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना बांधण्यासाठी एक रस्सी आणली, रेशमाची रस्सी, आणि ते बांधण्याचा प्रयास केला. परंतु ते काही रस्सीमध्ये कृष्णांचं पोट काही सामावायला तयार नाही. यशोदा मला काय आश्चर्य वाटलं नाही. दुसरी रस्सी घेऊन येऊन दुसरी आणली, तिसरी आणली, चौथी आणली, पण भगवान कृष्णांचं जे पोट आहे त्या पोटाला मात्र काही रस्सी पोचतच नाही. हरेर अद्भुत कर्मणा, भगवान श्रीकृष्णांचं कर्म जे अद्भुत आहे, दिव्य आहे, सामान्य बुद्धीच्या पलीकडे आहे. भगवान कृष्णाने आपल्या पोटाचा विस्तार वाढवला असं पण नाही. कुठल्याही लीलेमध्ये भगवंताने आपला आकार नाही वाढवला. असुरांना मारताना पोतना एवढी मोठी होती, पण भगवान कृष्णाने आपला आकार नाही वाढवला. बकासूर एवढा मोठा होता, भगवान कृष्णाने आकार नाही वाढवला. कालियाच्या फणावरती भगवान नृत्य करत होते, ते तेवढेच होते 5 वर्षाचे, त्यांनी आपला आकार नाही वाढवला.
किंवा कालियाचे 1000 फणे म्हणून 1000 रूपामध्ये आपलं विस्तार नाही केला. पण भगवान कृष्णांचं पोट तेवढंच आहे. सगळ्या रस्सी आणल्या, शेजाऱ्याच्या गोपींच्या घरामध्ये जाऊन रस्सी आणल्या. तर भगवान कृष्ण यामध्ये हे शिकवत आहेत की कृष्ण विचार करतायत की मी का रस्सीनं बांध. रस्सी म्हणजे गुण. आता गुण या शब्दाचा अर्थ गुण आणि रस्सी असे दोन्ही होत. भगवान श्रीकृष्ण यातनं खूप शिकवतात. आचार्य सांगतात का बरं रस्सी पुरत नव्हती भगवंताच्या पोटाला. भगवंताचं पोट म्हणजे उदर आणि दाम म्हणजे रस्सी. तर रस्सी भगवंताच्या पोटाला का बांधली जात नव्हती याची खूप कारणं दिली आचार्यांनी. पहिला म्हणजे गुण. गुण म्हणजे या भौतिक जगातले जीव 3 गुणांच्या अधीन आहे. कुठले गुण सांगा बरं. तुम्ही शिकताय 2 वर्ष भगवद्गीता, तुम्ही नका सांगू. कोण सांगेल बरं. 3 गुणामध्ये जीव आहे सांगा. हा बरोबर. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. आता हे गुण म्हणजे दोरच आहेत भागवत सांगतं. आणि या दोरांनी आपल्या जीवात्म्याला करकचून बांधलेलं आहे. भगवान कृष्ण शिकवतात जोपर्यंत या गुणांच्या अधीन जीव आहे तोपर्यंत तो मला बांधू शकत नाही. म्हणजे काय. जीवात्म्याने रजोगुण. आता पहा ती दोरी आहे ना, 2च बोट कमी पडायची प्रत्येक वेळेला. 2च बोट कमी पडायचे. आणि गुण किती आहेत. 2 का कमी पडायचे. 3 पडायला पाहिजे ना. नाही ते वेगळं आहे, ते नंतरचा विषय आहे. 3 गुण आहेत. 2च बोट कमी पडायचे. मग 3 गुण आहेत, 3 कमी पडायला पाहिजे ना. तर कारण सांगतात आचार्य सत्वगुण जो आहे तो सत्वगुण भगवान कृष्णांना प्रिय आहे. आणि सत्वगुणात जेव्हा जीव येईल तेव्हा तो कृष्णाला प्रेम रज्जूने बांधू शकेल, कृष्णाचं दर्शन करू शकेल, कृष्णाच्या धामात जाऊ शकेल. मग बाकीचे 2 कमी पडत होते ते गुण कुठले आहेत. रजोगुण आणि तमोगुण. ते नसले पाहिजेत. येते का लक्षात. जेव्हा जीवात्म्याचे चेतनेमध्ये रजोगुण तमोगुण नाहीसा होईल आणि फक्त तो सत्व, शुद्ध सत्व म्हटलेलं आहे, शुद्ध सत्व गुणात राहील तेव्हा त्याला कृष्णाचं दर्शन, कृष्णाचं प्रेम, कृष्णाचं धाम प्राप्त होईल. बोलो दामोदर भगवान की. हा एक अर्थ सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की का कृष्ण 2च बोट का कमी पडायची. का जीव भगवंतांना रजोगुण तमोगुण चालत. रजोगुण तमोगुणातला व्यक्ती कृष्णाचं दर्शन करू शकत नाही. ते शक्य नाहीये. म्हणून आपण जे साधना भक्ती करत आहोत, आरती सकाळी उठायचं ते 4 वाजता आरती करा, जप करा, भागवत अध्ययन करा, मांसाहार करू नका, नशापान नाही, कांदा लसूण नाही. का. काही पद्धती दिली आचार्यांनी, गुरुनी. का दिले. कारण आपण सतोगुणात यावं म्हणून. रजोगुण तमोगुणात राहिलं तर तुम्ही अंतसमयी कृष्णाचं दर्शन करू शकत. मग हळूहळू रजोगुण तमोगुण कमी करायचे. मग आहार रजोगुणी असेल, तमोगुणी आहार असेल, तुमची वृत्ती पण रजोगुणी तमोगुणी बनणार ना. म्हणजे हे जे नियम घालून दिलेले आहेत याच्या पाठीमागं किती शास्त्र आहे. असंच नाही दिलेलं आपल्याला त्रास व्हावं म्हणून. आलं की लक्षात. रजोगुण तमोगुण जे आहेत तेच आपल्याला पाप कर्म करायला भाग, तेच संसार चक्रामध्ये आणत आहे. त्याच्यापासून मोकळं व्हा तुम्ही. शास्त्राचा आदेश काय. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुना. भगवद्गीतेत शिकवण आहे 3ऱ्या अध्यायातच, 3ऱ्या का 2ऱ्या. अर्जुना 3 गुणांच्या पलीकडे जा, शुद्ध सत्वगुणामध्ये जा. रजगुण तमोगुण जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म मृत्यूच्या चक्रात यावंच लागेल. हे गुण आपल्याला भाग पाडत आहेत यायला. आपल्यावरती शक्ती कार्य करत आहे. ते पाप कर्म मोडून येत आहेत मनाला. हे मायाशक्ती म्हटले. मायाशक्ती म्हणजे 3 गुणच आहेत. मायाशक्ती 3 गुणांनी बनलेली आहे, सत्वगुण, रजोगुण आणि फक्त तो सत्वगुण जो आहे तो आपल्याला वर नेणार आहे, रजोगुण तमोगुण खाली नेणार आहे. मग आपल्या हातात आहे की आपल्याला आपली दिनचर्या, आपलं दैनंदिन जीवनामध्ये आपण सत्वगुणात कसं राहू
आपलं मन, आपली चेतना, आपले आचार विचार, आपलं भोजन, आपलं खानपान, आपला संग हे सत्वगुणात ठेवलं तर हळूहळू रजोगुण तमोगुणाचे संस्कार पडलेले ते निघून जातील. मग चित्त निर्मल होईल, शुद्ध सत्वगुणा दिव्य प्रकाश आहे, आनंद आहे, भगवत प्राप्ती पण आहे. तर हा याचा अर्थ आहे. 2 बोटं का कमी पडत होती. अजून पण दुसरे खूप कारणं आहेत, त्यात जात नाहीये मी कारण वेळ नाहीये. पण जसं माताजींनी सांगितलं की दुसरं काय आहे, 2 बोटं कमी पडत होती, त्याचं एक जीवात्म्याचे प्रयास आणि दुसरं भगवान श्रीकृष्णांची कृपा. हा पहिला आपण चर्चा केलेली असा विषय. आपली भक्तिलता वाढण्यासाठी स्वतः प्रयास केले पाहिजेत. आपण जप नाही केला, आपण संग नाही केला, भागवत नाही अध्ययन केला, सत्संगाला आलो नाही, तरी पण भक्ती प्राप्त होणार नाही. आणि नुसतं ते केलं आणि आपण दावा नाही करू शकत मी आयुष्यभर 16 माळा जप केलाय, भगवंत आता मला तुम्ही धामात नेलंच पाहिजे, असा पण दावा करू शकत, कारण ते शेवटी त्यांची कृपा आहे. आपण प्रयास करणं काम आहे आणि जितका जीव प्रयास करेल तेवढं कृष्णाची कृपा होईल. 2 गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा जीव भगवंताला आपल्या प्रेम रज्जूने बांधू शकेल. तर यशोदामाईचे प्रयास पाहिले, भगवान दामोदरने, बालकृष्णाने प्रयास पाहिले. माता इतकी घरातलं सगळ्या रस्त्या आणून मला बांधत आहे, भगवान कृष्णांना दया आली, आता मी हिला बांधून घेतो, हिला जास्त त्रास द्यायला नको. तसं भगवंताला आपली कधीतरी दया येईल. हा जीवात्म्याने आयुष्यभर माझं नाम घेतलेलं आहे, सत्संग केलेलं आहे, एवढे एकादशीचं व्रत केलेलं आहे, एवढे व्रत केले, त्रास घेतलाय, लोकांचे शिव्या शाप खाल्ले, खातो का नाही आपण, लोकांचे नावं ठेवून घेतलेले. तुकाराम महाराजांनी तरी किती सहन केलेले आहे का नाही, तेवढं तरी आपल्याला नाही सहन करायला लागत. तर भगवंताला शेवटी दया येऊ शकते. या जीवात्म्याने एवढं केलेलं आहे माझ्यासाठी, तर आता मी त्याला माझी प्रेम भक्ती, माझी कृपा प्रदान करतो. आणि मग भगवंताला एकदा दया आली की मग त्यांचा कृपा कटाक्ष पडला, मग आपलं काम फत्ते झालं. आपल्याला मग बाकी भगवत धाम प्राप्त करण्यापासून, वैकुंठात जाण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकत नाही. तर भगवान श्रीकृष्ण हे दामोदर नाव आणि या महिन्याला भगवंताचं नाव पडण्याचं कारण असं की यशोदामाईने दिवाळीच्या पहाटे भगवंताला आपल्या प्रेमरस्सीने बांधलं. ही फार मोठी लीला आहे, इतका मतिदर्थ आहे याच्यामध्ये, साधारण वाटतं आपल्याला, पण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे ते. जे भगवंत देवी देवतांना श्वेतदीपमध्ये पुरुष सुक्त स्त्री सुक्ताच्या प्रार्थना म्हणून त्यांच्या पुढे प्रकट होत नाहीत, ते भगवंतांच्या समोर हे देवी देवता म्हणजे किस झाड की पत्ती आहे. आलं का लक्षात, किस झाड की पत्ती आहे देवी देवता. इंद्र रोज भगवान विष्णूंसाठी यज्ञ करतात, तर विष्णू प्रकट होत नाहीत तिथं. विचार करा आपण कोण चीज आहे. पण भगवान श्रीकृष्ण यातून दाखवून देतात की भगवान कृष्ण जात पात पाहत नाही. भगवान श्रीकृष्ण तुमचं तपस्या किती आहे, तुमचे व्रतवैकल्य किती आहेत, किंवा तुमचं बल किती आहे, तुमची कुठलं कुल कुठलं आहे, तुमची विद्या किती आहे, ज्ञान किती आहे, तुमचं वैराग्य किती आहे, हे पाहत नाही. भगवान कृष्ण काय पाहतात, फक्त तुमचा निस्वार्थ भक्तिभाव, शुद्ध प्रेम भाव पाहतात, बाकी काय नाही पाहत. भगवंतांना आपण वश करू शकतो, अधीन करू शकतो. कशा प्रकारे, यशोदामाईसारखा शुद्ध भक्तिभाव पाहिजे, सेवाभाव पाहिजे. यशोदामाईच्या ठिकाणी सेवाभाव आहे का नाही, हे सगळ्या गोपींच्या ठिकाणी, ग्वालबालांच्या ठिकाणी त्यांचं जीवनातला एक आणि एक क्षण कृष्णाच्या सेवेसाठी आहे. आलं का लक्षात, ते खात आहेत पित आहेत ते पण कृष्णाला आनंद व्हावा मिळो. 24 तास त्यांचा ध्यास आहे की भगवंतांना मी कसं सुख, मग त्या ऑटोमॅटिकली ते पण आनंदित होतात. तुम्ही जेव्हा भगवंताला आनंद द्यायचा प्रयत्न करताना, सेवा देऊन, ऑटोमॅटिकली तुम्ही आनंद होत जाता. म्हणजे आपल्याला सुखी होण्यासाठी प्रयास करायची गरज नाही. तुम्ही कृष्णाची सेवा केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यात आनंद मिळायला लागतो आणि मग दिव्य आनंद मिळायला लागतो. भगवंत तुम्हाला आणखी आनंद दिला की मग तुम्हाला आणखी सेवा करावी वाटते, मग भगवंत आणखी तुम्हाला आनंद देतात.
मग तुम्ही आणखी सेवा करता. मग असं असं होत जाईल ना, 24 तास तुम्ही एक गोपींसारखं ब्रजवासींसारखं सेवा करू शकता. 24 तास ही सत्यस्थिती आहे. असं नाही की काहीतरी कल्पना आहे किंवा असं असं नाही आहे. ते हे सत्य आहे, हे होऊ शकतं. भगवंत हे का लीला करून दाखवतात? कारण आपल्याला विश्वास देण्यासाठी. भक्ती भावनेचं श्रेष्ठत्व स्थापित, सेवा भावने. सेवा भाव एक असा भाव आहे की तो कृष्णाला तुम्ही जिंकू शकता, बाकी काही नाही जिंकू शकत. काही नाही. किती आजन्म तपस्या केली असेल, आजन्म मौन व्रत धारण केले असेल, आजन्म तुम्ही सगळे वैदिक कर्मकांड केली असतील, दान धर्म केला असेल, उपाशी लोकांना अन्नदान केलं असेल, आणि अनाथ वृद्धाश्रमात जाऊन लोकांची सेवा केली असेल, आणि हिमालयात तपस्या केली असेल, आणि ज्ञान प्राप्त, वेदांचं सगळं ज्ञान प्राप्त केलं असेल, कृष्णाला त्याच्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. पण तुम्ही जर प्रेमाने भगवंताची थोडी सेवा केली या कार्तिक मासामध्ये आणि थोडा दीप अर्पण केला, तर कृष्ण तुमचं हजारो जन्मातलं पाप नष्ट करणार आहे. अनेक जन्मार्जित पाप चौरम चौर अग्रण्य. चोरांची सरदार यशोदाबाई म्हटली ना, तर एका आचार्यांनी त्यांना त्याच्यावर भजन लिहिलं. चौराग्रगण्य, सगळ्या चोरांमध्ये अग्रज, चोरांचे सरदार. ते काय, ब्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगना दुकूल चौरम. कृष्ण काय काय चोरतात त्याचं सगळं वर्णन त्या अष्टकमध्ये. कृष्णाने माखन चोरी करतात गोपींच्या घरी जाऊन. कृष्ण गोपींचं हृदय चोरतात, कारण त्यांचं हृदय पण लोण्यासारखं मऊ आहे. आणि आपल्यासारख्या लोकांचं काय चोरतात? चित्त चोरतात, पण त्याच्या आधी पाप कर्म चोरतात. तुमच्याकडे धन आहे आणि ते धन कोणीतरी चोरून नेलं, बरोबर आहे, तर तुम्ही ते धनापासून पारखे झाले ना, गमावलं, गेलं ते. तसं अनेक जन्मापासनं आपण पाप फळ अर्जित करून ठेवलेले आहे. ते पाप फळ कृष्ण काय करतात? चोरून घेऊन जातात. म्हणजे काय? ते नष्ट करतात. तर अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. अशा चोरांच्या सरदाराला मी नमन करतो. म्हणून या महिन्यामध्ये मग ते सगळ्या गोपी पुन्हा आता ते पुढचा जो भाग आहे ना, ते पुढच्या रविवारी मी घेणार आहे. उखळबंधन पर्यंत इथं कथा झाली. पुढचा यमलार्जुन उद्धार. उखळाला बांधल्यावर लीला संपली नाही, अजून पुढे लीला आहे. उखळ घेऊन कृष्ण त्या अर्जुन वृक्षांचा उद्धार करतात कसा, ते पुढच्या रविवारी. यमलार्जुन उद्धार. मग त्यावेळेला सगळे बालबालनी गोपी भगवान कृष्णाला पहाटेच्या समयी शोधण्यासाठी दीप घेऊन आले. तेव्हापासून दीपावलीच्या दिवशी पहाटेच्या वेळेला घरोघरी, अंगणामध्ये, घरामध्ये दिवे लावून दीप प्रज्वलित करण्याची प्रथा आहे. दीप म्हणजे काय? अंधकाराचा नाश करणे, अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्योत प्रज्वलित करणे. ज्ञान ज्योत प्रज्वलित केल्यावर भगवान श्रीकृष्ण कोण आहेत, आपण कोण आहे, आणि आपला त्यांचा प्रेममय संबंध काय ते कळेल. मग जीव भक्तीमध्ये युक्त होईल आणि जीव जन्ममृत्यूच्या बंधनात मुक्त होईल. म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनाचं मूळ कारण अज्ञान आहे. जीव आपलं हे गाव आणि हे आपण याच्यातच असं या मोहामध्ये, भ्रमामध्ये जगत आहे. तो भ्रम कृष्ण तोडतात. म्हणून दीपावलीच्या दिवशी आणि या पूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांना रोज दीपदान केलं पाहिजे, दीप ओवाळला पाहिजे, अर्पण केला पाहिजे. दीप अर्पण केल्यामुळं आपले सगळं पाप नष्ट होतं. एवढं महात्म्य पद्मपुराणात, कार्तिक व्रताचं महात्म्य दिलेलं आहे पद्मपुराणात. दामोदर अष्टक सत्यव्रत मुनी लिहिलेले. ते अष्टक म्हणत रोज दीप अर्पण केला पाहिजे. कसा अर्पण केला पाहिजे पहा. भगवान श्रीकृष्णांना 4 वेळा अर्पण करायचं. एक तर चरणांना 4 वेळा, नाभीला म्हणजे पोटाला, भगवंताच्या पोटाला 2 वेळा, आणि भगवंताच्या चेहऱ्याला 3 वेळा. लक्षात येते?
आणि मग सर्वांगाला चरणापासनं भगवंताच्या चेहऱ्यापासनं पुरण चरणापर्यंत असं 7 वेळा. येते लक्षात? इथं पुढं तुमच्या यशोदा दामोदरचा फोटो आहे. नंतर आपण तुम्हा सगळ्यांना दीप देणार आहोत. आधी आपण 1 माळ जप करणार आहोत. जप झाल्यानंतर आपण दामोदराष्टकम आरती आणि महाप्रसाद. हरे कृष्ण. बोलो यशोदा दामोदर की, श्री राधा दामोदर भगवान की, ब्रजभूमि वृंदावन धाम की, ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की, दामोदर व्रत की, कार्तिक मास महोत्सव की, निताई गौर प्रेमानंदे. जय श्री. मिळाल्या सगळ्या माळा. ज्यांच्याकडे माळा आहेत त्यांनी घेऊ नका, आणि ज्यांच्याकडे माळा नसतील त्यांच्यासाठी खास माळा आणि पिशव्या आणलेल्या आहेत. कृपा करून आपली स्वतःची पर्सनल माळ ठेवा जप करण्यासाठी. हे नवीन लोकांसाठी माळ आहे. ठीक आहे.